उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी म्हणून ओळख असलेल्या नाशिक लोकशाही न्यूजच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त स्पर्श वुमन हॉस्पिटल अँड IVF सेंटरच्या संचालिका डॉक्टर अनिता बांगर यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। गेल्या 20 वर्षांपासून स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व निवारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर अनिता बांगर यांनी आपल्या सेवाभावी कार्यातून हजारो कुटुंबांच्या जीवनात आनंद निर्माण केलाय। वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असून रुग्णसेवा हेच आपले ध्येय मानून त्या सातत्याने कार्यरत आहेत। नाशिक लोकशाही न्यूजने गेल्या 5 वर्षात निर्भीड, निपक्ष व जनहिताची पत्रकारिता करत समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले। या कार्याची दखल घेत डॉक्टर अनिता बांगर यांनी संपूर्ण संपादकीय टीमला शुभेच्छा देत भविष्यातही वृत्तवाहिनीचे यशस्वी नवे शिखरे गाठावीत अशी सदिच्छा व्यक्त केली। नमस्कार, मी डॉक्टर अनिता बांगर, स्पर्श वुमन्स हॉस्पिटल आणि IVF सेंटरची संचालिका। आज नाशिक लोकशाही न्यूजचा जो 5वा वर्धापन दिन आहे त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि इथून पुढे आपलं जे काही करिअर आहे किंवा फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा। आमच्या स्पर्श वुमन्स हॉस्पिटल आणि IVF सेंटरतर्फे आपणाला खूप खूप शुभेच्छा। आपल्या हातून ही अशीच सामाजिक कामे होत राहावी किंवा तुमच्या चॅनेलद्वारे आमच्यासारख्या महिलांना किंवा आमच्या ज्या काही महिला पेशंट्स आहे महिलांच्या आरोग्यासंदर्भात तुम्ही नवीन नवीन काही माहिती द्यावी, तुमच्या न्यूज चॅनलद्वारे जास्त करून संदेश जावा महिलांपर्यंत, हीच माझी इच्छा आहे। आणि आपल्याला 5व्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। मॅडम, काय सांगाल, स्पर्श वुमन हॉस्पिटलमध्ये रुग्णांना कुठल्या कुठल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत? स्पर्श वुमन्स हॉस्पिटलमध्ये हे हॉस्पिटल ओनली फॉर वुमन्स हेल्थसाठी डेडिकेटेड आहे। ह्या हॉस्पिटलमध्ये महिलांच्या आरोग्यासंदर्भातील ज्या ज्या काही समस्या आहेत, जास्त करून जसं मॅटर्निटी आहे, वंध्यत्व निवारण आहे, लॅप्रोस्कोपी सर्जरी, ज्या 3D लॅप्रोस्कोपी सर्जरी ही नवीन पद्धत जी नाशिकमध्ये आपल्याच सेंटरला उपलब्ध आहे। त्याचबरोबर त्याच्या व्यतिरिक्त पेनलेस डिलिव्हरीसाठी ही आपण इथे सगळं प्रयत्नशील आहोत। अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे, 24 तास मेडिकल आणि बाकी सुविधा उपलब्ध आहेत। वातानुकूलित आमच्या रूम्स वगैरे आहेत, ह्या सगळ्या उपलब्ध सुविधा आहेत। त्याचबरोबर वंध्यत्व निवारणमध्ये आमच्याकडे IUI, ICSI, IVF, TISA, पुरुषांमधील जे काही शुक्राणूंमध्ये दोष आहेत त्यासाठी TISA, PISA, MESA ह्या सर्व प्रकारच्या उपचार पद्धती अवलंबित आहेत। ग्रामीण भागातील महिलांसाठी आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आपण नेहमी तत्पर असतात। विविध उपक्रम आपल्या माध्यमातून राबवले जातात, त्याबद्दल काय सांगाल मॅडम? मला आता गेली 20 वर्ष झाले ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत, पण माझं नेहमीच 20 वर्षापासून प्राधान्य हेच आहे की मी त्या महिलांपर्यंत पोचलं पाहिजे। कारण त्या महिला माझ्यापर्यंत जर पोचत नाही आहेत तर त्यांच्या आरोग्यासंदर्भामध्ये मला जी काळजी लागते त्यासाठी मी नेहमीच म्हणजे महिन्यातून 2-3 व्हिजिट्स माझ्या अशा पेरिफेरीला गावोगावी असतातच। त्या व्हिजिट्समध्ये आम्ही महिलांचं हेल्थ चेकअप करतो फ्री, आणि फ्री मेडिसिन्स आम्ही त्यांना अवेलेबल करतो। तिथेच त्यांच्या गावामध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही हे सगळं करतो आणि हे सगळं विनामूल्य असतं। यामध्ये फक्त माझा उद्देश एकच आहे की त्या महिलांना त्यांना तिथपर्यंत जाऊन ही उपचार पद्धती मिळाली पाहिजे आणि प्रत्येक स्त्री ही निरोगी राहिली पाहिजे, त्यांचं आरोग्य सुरक्षित राहिलं पाहिजे, हेच आमचा उद्देश आहे। IVF उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या सुविधा आहेत मॅडम, या ठिकाणी काय सांगाल? IVF उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आम्ही मानसिक आधार खूप देतो, कारण ही ट्रीटमेंट जी आहे खूप लेंदी ट्रीटमेंट आहे। याच्यामध्ये जे सक्सेस रेट जो आहे फक्त 50 ते 60% असतो आणि येणाऱ्या प्रत्येक पेशंटला असं वाटतं की आम्हाला रिझल्ट आलाच पाहिजे। पण काय होतं की अशा वेळेस जेव्हा 50% लोकांमध्ये रिझल्ट येतो आणि 50% लोकांमध्ये रिझल्ट येत नाही, मग अशा वेळेस बऱ्याचदा पेशंटचं मन खचून जातं। पेशंट जे कपल आहे हे कपल खचून जातं, परंतु त्यांना खचून न जाता आपल्याला नव्याने परत सुरुवात करायची असते किंवा पहिल्या तुमच्या ट्रान्सफर निगेटिव्ह आलं तर खचून न जाता नव्याने पुन्हा ट्रीटमेंट करणं आपल्याला गरजेचं आहे किंवा ही ट्रीटमेंट आपल्याला स्टेप बाय स्टेप करणं खूप गरजेचं आहे। हा आधार, मानसिक आधार आम्ही त्यांना देतो। त्याचबरोबर त्यांना कधी काळी जर इमर्जन्सी कुठल्या गोष्टीची गरज पडली की जसं की त्यांच्याकडे फायनान्शियल इश्यू आहे, तर अशा कंडिशन्समध्ये आम्ही पेशंटला
EMIद्वारे सुद्धा त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो किंवा त्यांना आम्ही 6 महिन्याची किंवा 3 महिन्याचीही मुदत देतो. असं नाही की तुमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून आम्ही त्यांचं ट्रीटमेंट थांबवतो, असं नाही आहे. आमचा उद्देश फक्त एकच आहे की इथे येणारा जो पेशंट आहे हा अतिशय आनंदाने बाहेर गेला पाहिजे. मनी हा आमचा बिलकुल क्रायटेरिया नाही आहे. मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या जोडप्यांना जाता जाता आपण काय संदेश द्याल मॅडम? ह्या जोडप्यांना मला एक संदेश नक्की द्यावासा वाटतो की तुम्ही ही ट्रीटमेंट करत असताना स्ट्रेसफुल बिलकुल राहू नका. एकदम स्ट्रेस फ्री राहा. डोक्यामध्ये विचार आणू नका की आपल्याला फक्त आणि फक्त प्रेग्नन्सीसाठी आपण ट्रीटमेंट करत आहोत. ही ट्रीटमेंट, हे सगळं एक ट्रीटमेंटचा पार्ट आहे आणि ती स्टेप बाय स्टेप ट्रीटमेंट होणार आहे. याच्यामध्ये कमीत कमी 3 महिने, 6 महिने किंवा वर्षही लागू शकतं. पण त्यामध्ये खचून न जाता तुम्ही जसे डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ती ट्रीटमेंट जर केली तर नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. आणि हे सगळं करत असताना तुमच्याबरोबर आणि आम्हाला सुद्धा, डॉक्टरांना सुद्धा वाटतं की आमच्या पेशंटला रिझल्ट आला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मनापासून आम्ही सुद्धा तन मन धन सगळं टाकून याच्यामध्ये तुमच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही मदत करत असतो. तर आपण खचून न जाता ट्रीटमेंट कंटिन्यू करणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.